विन्सन अकॅडमी ऑफ फिल्म अँड मिडियाच्या 3 सांज कार्यावळीन हांव सावने शेटये तुमकां सगळ्यांक येवकार दिता. In today's episode, we are going to take you somewhere. We are going to take you back in time in today's episode of History Special. Um, this is not going to be like your history class of school days where you had to remember a lot of dates, you had to remember a lot of names, lot of wars, who won the war, who lost the war. This is going to be about the pleasant memories of the stories that we heard of history in our childhood. Shivaji Maharaj, राणी लक्ष्मीबाई, पेशवे, स्वातंत्र्य काळातील अनेक गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी ऐकूनच तर आपण लहानाचे मोठे झालो. कळत नकळत त्यांचे खूप काही संस्कार आपल्यावरती घडले गेले. आजच्या तीनसांच्या एपिसोडमध्ये आपण गप्पा मारणार आहोत मृणाल कुलकर्णी यांच्याशी, ज्यांनी अशा अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा सिनेमामध्ये साकार केल्या आहेत. स्वामीमधली रमा, जिजाऊ आऊसाहेब म्हणून त्या खूपच प्रसिद्ध आहेत. रमा माधव ज्यात त्यांनी स्वतः दिग्दर्शित केला होता, त्याच्यात त्यांनी गोपिकाबाईंची भूमिका निभावली होती. अशा अनेक ऐतिहासिक भूमिका त्यांना साकार करताना we would like to ask them, how is this feeling of reliving historical times? How is this feeling of going back to historical times and presenting it so beautifully on cinema? First of all, thank you very much for this platform, and I'm extremely happy to talk to you about myself and my roles and the way I tried to shape up my career. There are few very distinguished things about my career, and one of the most important of them is I have played many historical roles. Starting off with Swami, as you very well mentioned, that was my first ever appearance on screen. I was very young and raw then, but that is when my journey began. And yes, Jizau Ai Sahib, the role has made a lot of impact on lot many Maharashtrians throughout the globe. And I think Jizau Ai Sahib is such a character, such a personality, such a mammoth personality who dreamt of Swarajya, who fought for Swatantrya, and who actually developed two kings independently, Shivaji Maharaj and Sambhaji Maharaj. So she has been a mammoth influence on Swarajya, and I'm extremely happy and fortunate that I got to portray her in different shows, in many films, and I'm looking forward to a few more. तुमचं इतिहासाचं एवढं वाचन तर आहेच, तुम्ही अनेक भूमिकाही साकार केल्या आहेत. इतिहासातील तुमची सर्वात आवडती व्यक्तिरेखा कुठली? अर्थात शिवाजी महाराज. महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला इतिहासातली आवडती व्यक्ती कोण विचारलं तर शिवाजी महाराज हेच उत्तर येणार त्याचं कायम, आणि तेच यायला पाहिजे. कारण जो महाराष्ट्र म्हणजे आत्ताचा महाराष्ट्र पण नाही, महाराष्ट्र तेव्हा खूप मोठा होता, आणि तो महाराष्ट्र जेव्हा पारतंत्र्यामध्ये पिचत होता शेकडो वर्ष, तेव्हा फक्त हे मायलेक होते. इट वॉज ओनली जिजाऊ आई साहेब अँड शिवाजी महाराज अँड संभाजी महाराज अँड people to follow. They fought for it, but Jizau Ai Sahib and Shivaji Maharaj were the first ones. So Jizau Ai Sahib and Shivaji Maharaj. मृणाल कुलकर्णी यांना आपण एक यशस्वी अभिनेत्री, एक यशस्वी दिग्दर्शिका आणि एक संवेदनशील लेखिका म्हणून तर ओळखतोच. पण त्यांची अजून एक ओळख म्हणजे सुप्रसिद्ध लेखक गोपाळ निळकंठ दांडेकर यांची ती नात. गोनीदांची दुर्गभ्रमण गाथा, त्यांची अनेक ऐतिहासिक पुस्तकं, ह्यांचं गारूड तर अख्ख्या महाराष्ट्रावर आहेच. पण तुम्हाला त्यांचा सहवास फार बालपणापासून लाभला. त्यात त्यांच्या संस्काराचं बाळकडू तुम्हाला मिळालं. त्यांच्याबरोबर तुम्ही अनेक दुर्गांची भटकंती केली, अनेक ऐतिहासिक विषयांवरती गप्पाही रंगवल्या असतील. ह्या सगळ्या शिदोरीचा तुमच्या पुढच्या आयुष्यावर झालेला किंवा तुमच्या कामावर झालेला प्रभाव ह्याबद्दल काय सांगू शकाल? तुम्ही कुठे जन्म घेता हे तुमच्या हातामध्ये नसतं, पण माझ्या नशिबाने मी अशा ठिकाणी जन्म घेतला की मला एक उत्तम माणूस व्हायला, एक उत्तम कलाकार व्हायला आवश्यक असलेले सगळे संस्कार माझ्या घरूनच मिळाले.
माझे आजोबा गोनी दांडेकर हे फार मोठे लेखक होते आणि आमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ते इतिहासाचे गाढे अभ्यासक होते. शिवप्रेम आणि दुर्गप्रेम त्यांनी महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या मनामध्ये रुजवलं. महाराष्ट्रामध्ये अशी दोन व्यक्तिमत्व आहेत, एक बाबासाहेब पुरंदरे आणि एक माझे आजोबा, ज्यांनी शिवाजी महाराज आणि त्यांचे दुर्ग आणि इतिहास यांच्याबद्दलचं प्रेम लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रुजवलं. मग ते किल्ल्यांवर त्यांना भटकायला नेणं असो किंवा ऐतिहासिक साहित्याचं लेखन असो किंवा व्याख्यानं असो, अनेक मार्गांनी त्यांनी इतिहासप्रेम लोकांच्या मनात रुजवलं, जागं केलं आणि ते जागं ठेवलं. त्यामुळे या दोन माणसांना महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. आणि त्यातला एक माणूस माझा आजोबा होता, याचा मला खूप मनापासून अभिमान आहे. आणि दुसरे संस्कार म्हणजे साहित्याचे संस्कार. गड किल्ल्यांवर भटकायला मी त्यांच्यामुळे शिकले. लहानपणापासून तिथे जायला लागले. शिवाजी महाराजांचा इतिहास, जिजाबाई साहेबांचा इतिहास, महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा इतिहास, गोष्टी त्यांच्या तोंडून ऐकल्या आणि त्यामुळे तो एक प्रचंड इन्फ्लुएन्स, प्रभाव माझ्यावर होता आणि आहे आणि राहील सुद्धा. आणि दुसरी अतिशय महत्त्वाची आवड म्हणजे ते स्वतः साहित्यिक होते. त्यामुळे आमच्या घरी अनेक कलावंत यायचे, अनेक साहित्यिक यायचे. पुस्तकं म्हणजे आमच्याकडे तेव्हापासून जी परंपरा चालत आलेली आहे की पुस्तकांनी भरलेलं घर. आमचं घर आजही पुस्तकांनी भरलेलं असतं. माझे आईवडील हे प्राध्यापक होते, त्यामुळेही ते पुस्तकांनी भरलेलं राहिलं. आणि आता आमचा मुलगा सुद्धा तीच ट्रेडिशन चालवतोय. तो स्वतः लेखक दिग्दर्शक आहे. त्याच्यामुळे साहित्य आणि इतिहास हा कुठेतरी मला वाटतं माझा जीन्समधनं आलेला आहे आणि तो पुढे पण गेला आहे, याचा मला खूप मनापासून आनंद होतो. त्यामुळे ही हॅज बीन अ ह्यूज इन्फ्लुएन्स, नॉट ओनली ऑन मी but on a lot of people from Maharashtra and a lot of people over the globe. So I've been fortunate enough. ऐतिहासिक चित्रपट बनवणं म्हणजे एक आव्हानाची गोष्ट तर आहेच, बट व्हॉट इज युअर टेक ऑन इट ॲज अ डिरेक्टर? एकतर being an actress and being a director are way two different things. मला आता असं वाटतं आफ्टर आय बिकेम अ डिरेक्टर की ॲक्टिंग म्हणजे खूपच सोपं आहे. म्हणजे दॅट्स ओनली अ पार्ट ऑफ फिल्म मेकिंग, राईट? ओनली अ स्मॉल पार्ट ऑफ फिल्म मेकिंग, दो इट इज नॉट अन I can't say it is not an important thing, because it is an important thing to be a character and to portray it in a convincing manner that people think that person is alive is no joke. But after acting for so long, आता मला असं वाटतं की मोठे बिगर चॅलेंजेस मी स्वीकारायला पाहिजेत आणि त्याच्यातून मी डिरेक्शनकडे वळले. माय फर्स्ट फिल्म वॉज प्रेम म्हणजे प्रेम असतं, विच वॉज अ सोशल. सेकंड वन वॉज रमा माधव, विच वॉज अ हिस्टॉरिकल. अँड थर्ड वन वॉज अ व्हेरी पेप्टी young love story or rom-com as per se, which was shot in England. So all three were challenging films. First was challenging because it was my very first one. Second was challenging because it had a huge canvas, and to direct a historical film is not an easy job at all. And third one was very very tough because I shot it with British crew in England. The land was foreign, the people around me were foreign, but my unit was so nice and warm and hardworking that we pulled it off. We won many awards for all the three films, but I think the toughest was Rama Madhav. And as an archaeologist, when I study about history or I look back in times, we have a task of writing the minute details. But I feel you have a bigger task of portraying it on a larger screen, right from the costumes to dialogue to the ideas that they believed in. How is that process of studying about it and portraying it on a cinema? हिस्ट्री किंवा इतिहास जिवंत करणं ह्याच्यात खूप पद्धतीने वेगळी वेगळी जबाबदारी असते. सगळ्यात सुरुवात होते ती लिखाणापासून, कारण इट हॅज टू बी ऑथेंटिक. आणि ज्या बॅकग्राऊंडमधनं मी आली आहे त्याच्यामध्ये मी ऐतिहासिक सत्यात कोणती जर चूक केली तर इथे मला माफी नाही. कारण महाराष्ट्रामध्ये लोक मला कायमच असं म्हणतील की तू गोनीदांची नात आहेस आणि तू कशी काय चूक केलीस.
मला वाटतं इतर कुठल्या दिग्दर्शकाला कदाचित असं म्हणणार नाही, पण माझ्या बाबतीत नक्कीच म्हणतील. आणि अपार्ट फ्रॉम दॅट मला असं वाटतं की ॲज अ व्हॅल्यू इतिहास जसा घडला तो पूर्ण व्यवस्थित अभ्यास करून आणि मग त्याला नाट्यात्मक रूप देऊन तो पेश करताना अत्यंत जबाबदारी ठेवली पाहिजे. मग ते संवाद असतील किंवा कॉस्ट्युम्स असतील किंवा सेट डिझायनिंग असेल किंवा ॲक्टिंग असेल, या सगळ्यामध्ये तो काळ तुम्ही त्याची सँटिटी ही राखली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. मुळात लिहितानाच मी खूप अभ्यास केला आणि मला खूप मजा आली ते करताना. आपल्याला शाळेतला जो इतिहास असतो, वी गो थ्रू अ व्हेरी बॅड पॅच इन आवर लाईफ बिकॉज शाळेतला इतिहास आपल्याला बिलकुलच इंटरेस्टिंग पद्धतीने शिकवत नाहीत, सांगत नाहीत. काही शाळा याला अपवाद असतील, काही शिक्षक याला अपवाद असतील, पण नॉर्मली आपण हिस्ट्री म्हटलं की ते सगळं पाठ करतो आणि लिहून मोकळं होतो. पण हिस्ट्री किती इंटरेस्टिंग पद्धतीने सांगता येते याचा एक साक्षात्कार मला माझ्या घरातच दिसलेला होता. त्यामुळे तशाच पद्धतीने ती लोकांपर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केला. पण ते करताना आय टूक ऑल प्रिकॉशन्स दॅट देर इज नो मिस्टेक. तुमच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही अनेक ऐतिहासिक भूमिका रंगवल्या आहेत. तुम्ही साकारलेली जिजाऊ तर सगळ्यांचीच आवडती आहे. बट यू ऑल्सो ॲक्टेड इन अदर फिल्म्स, अदर कॅटेगरीज. सो विच इज युअर फेवरेट कॅरेक्टर अदर दॅन युअर हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स? खूप अवघड आहे सांगणं. मराठीत तर मी 4च मालिका केल्या, हिंदीत मी पुष्कळ काम केलं. मला वाटतं त्यातली अनेक भूमिका या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. उत्तम लेखकांबरोबर मी काम केलं, उत्तम दिग्दर्शकांबरोबर काम केलं. टी व्हीचा जो बेस्ट इरा होता त्याच्यामध्ये मला काही उत्तम भूमिका करण्याची संधी मिळाली. पण आय एम हॅपीली प्राऊड टू से दॅट आय विल बी नोन ॲज सोनपरी टू द नेक्स्ट जनरेशन. कारण दॅट शो वॉज द लॉंगेस्ट ऑफ माय लाईफ. 7 वर्ष तो शो चालला आणि जगभर दिसला. आणि जगभरातली पुढची पिढी जी आहे ती पिढी मला जिजाऊ आईसाहेब म्हणून ओळखेल कदाचित, पण सोनपरी म्हणून नक्की ओळखेल याची मला खात्री आहे. त्यामुळे सोशल शोज, थ्रिलर्स, फॅन्टसीज, हिस्ट्री असं सगळं काही करण्याची संधी मला मिळाली. लाईट रोल्स मात्र माझ्याकडनं फार झाले नाहीत, मला तसे ऑफरही झाले नाही. तर ते व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. कारण मी वाटते तेवढी काही गंभीर व्यक्ती नाही आहे. गोव्याच्या लोकांनाही नक्की माहिती आहे, कारण दरवर्षी मी कमीत कमी 2दा एफीला आणि गोवा मराठी फिल्म फेस्टिवलला तिथे येते आणि आपण प्रत्यक्ष भेटतो, गप्पा मारतो. तेव्हा माझी तीही बाजू तुम्हाला माणूस म्हणून माहिती आहे. I agree. In fact, it was my childhood dream to connect with Sonpuri, and I'm very happy that it's coming true today. How do you switch between all these different kind of roles? ॲक्टरनी किंवा डिरेक्टरनी काही स्पॉन्जसारखं असायला लागतं की तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी आजूबाजूला घडणाऱ्या सतत ॲब्सॉर्ब करायला पाहिजे. आणि त्या कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ द माइंड असतात. जेव्हा तुम्ही कुठल्या तरी नवीन भूमिकेची तयारी सुरू करता किंवा त्याच्याबद्दल वाचायला लागता, तेव्हा ते आपोआप आत घडायला लागतं. किंवा तुम्ही विचार केलात की ते बरोबर त्या क्षणी तुम्हाला आठवतं की ते कसं असलं पाहिजे. आता मी अनेक ऐतिहासिक भूमिका केल्या. नऊवारी साडी नेसणं हे एक दिव्य असतं आणि ते सांभाळणं हे एक त्याहून मोठं दिव्य असतं. बट बोथ माय आजीज, माय दादी अँड माय नानी, दे यूज टू वेअर नऊवारी साडी. आणि त्या अतिशय सुंदर साडी नेसायच्या. आणि तो जो त्यांचा डौल होता किंवा ती साडी नेसण्याची, सावरण्याची त्यांची जी स्टाईल होती ती कुठेतरी डोक्यात बसलेली होती. त्यामुळे ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना ती ऑथेंटिसिटी आली. मी कधी पिना लावून साड्या नऊवारी नेसल्या नाहीत बिकॉज आय कुड कॅरी दॅट आउट. सो हे कुठेतरी ते नीट पाहिलं नसतं तर आलं नसतं. बिकॉज दॅट जनरेशन नेवर यूज पिन्स, सेफ्टी पिन्स टू पिन अप द pallu and all that. But it's not about only about the drapery, but it is also about the laheja, the way you speak that language, the way you use the words which were prevalent there. ते त्यावेळेचेही वाटले पाहिजेत आणि आत्ताच्या माणसांनाही कळले पाहिजेत. हा एक एक्सरसाइज आहे आणि हा एक्सरसाइज तुम्हाला भरपूर वाचन केल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय नाही
आत्मसात करता येत आणि त्या रस्त्यावर मी अजूनही प्रवास करते आहे. आय डोंट एव्हर फील की मला आता आलं सगळं, मला बिलकुल काही येत नाही, अशीच माझी सुरुवात असते. आणि त्याच उमेदीने, त्याच तडफेने मी पुन्हा पुन्हा नवीन विषयांचा अभ्यास करायला लागते. आय थिंक अभ्यासू राहणं आणि तुमचे डोळे कान उघडे ठेवणं, मन उघडं ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या क्षेत्रात. अनेकांपर्यंत इतिहास पोहोचण्यासाठी सिनेमा नक्की कुठली भूमिका बजावतो? मला असं वाटतं की चित्रपट हा केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही आहे. याचा अर्थ ते काहीतरी शिकवणूक देण्याचं माध्यम आहे का, तर तसंही नाही आहे. पण माणूस म्हणून तुम्हाला अधिक समृद्ध करणारं हे माध्यम नक्की आहे. म्हणजे तुम्ही एखादा चित्रपट बघितलात तर त्यातला एखादा विचार, त्यातली एखादी घटना, त्यातला कोणाचा तरी अभिनय, कोणती तरी भावना ही तुमच्या मनामध्ये कायमचं घर करून राहण्याचा एक त्याच्यामध्ये गुणधर्म असतो. त्यामुळे ही कला फार महत्त्वाची आहे. सध्या आम्ही एक नवीन प्रोजेक्ट हाती घेतला आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास ऑथेंटिक पद्धतीने महाराष्ट्राला तरी कळला पाहिजे. यासाठी एक शिवाजी महाराजांबद्दलच्या चित्रपटांची आम्ही सिरीज घेऊन येतो आहोत. मग त्याच्यामध्ये फतेह शिकस्त सारखा चित्रपट आहे, फर्जंद सारखा चित्रपट आहे. आता आमचा पुढचा चित्रपट तयार आहे, जंग जोहर. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या घटना आणि तो इतिहास हा ऑथेंटिक पद्धतीने चित्रपट माध्यमातून जर मुलांपुढे आला तर त्यांचा इतिहासाचाही अभ्यास होईल आणि हे माध्यम त्यांना खूप आवडतं, आकर्षित करतं. ते हे माध्यम यासाठी उत्तम आहे हे कुठेतरी आमच्या मनामध्ये तशी धारणा आहे आणि त्यामुळे हा प्रयोग आम्ही करतो आहोत आणि मला फार आनंद होतो की लोकांचा त्याला फार चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जो इतिहास आपण 10वीपर्यंत 3दा शिकतो म्हणजे काय, पाठ करतो आणि परीक्षा देतो, तो इतिहास कुठेतरी मुलांच्या मनात राहिला तर दे विल बी लिटल मोर इंटरेस्टेड इन आवर हिस्ट्री. सिनेमाच्या भव्यतेची खरी मजा ही खरं तर थिएटरमध्येच येते. पण कोरोनासारख्या काळात आपल्याला सिनेमाची मजा मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा टी व्हीवर घ्यावी लागली. त्यामुळे अनेक OTT प्लॅटफॉर्म्सही आले. यूट्यूबसारखे अनेक माध्यमं आपल्यासमोर आहेत. तर ह्या नवीन माध्यमांविषयी तुम्ही काय सांगाल? कोरोनाची मी एकाच गोष्टीसाठी खूप आभारी आहे. एका नाही, 2 गोष्टींसाठी खूप आभारी आहे. एक तर आपल्या सगळ्यांना खूप फॅमिली टाईम मिळाला त्याच्यासाठी. कारण फॅमिली टाईम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आपल्या आयुष्यातला, असं माझं अगदी आग्रहाचं म्हणणं आहे. कारण त्याशिवाय बॉन्ड्स तयार होत नाहीत. घरातली सगळी माणसं शाळा, कॉलेज आणि नोकऱ्या यांच्यामध्ये व्यस्त असताना एकमेकांसाठी काहीच करायची वेळ खरं तर आपल्यावर आत्तापर्यंत आली होती का नाही हे आपण तपासून पाहिली पाहिजे. पण करोनामुळे तो वेळ आपल्याला मिळाला आणि आय एम रिअली ग्लॅड की मी जे आजूबाजूला बघते आहे त्याच्यातून अनेक लोकांनी घरातला आपला इंटरेस्ट वाढवला, कुटुंबातला आपला इंटरेस्ट त्यांचा वाढला. एकमेकांबरोबर, एकमेकांसाठी एक कुटुंब म्हणून काम करण्याची त्यांना सवय लागली. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे OTT प्लॅटफॉर्म. OTT प्लॅटफॉर्ममुळे जगभरातले चित्रपट, मालिका, कॉन्टेंट हा आपल्यापर्यंत येऊन पोहोचला होता, पण तो बघायला आपल्याला वेळ नव्हता. तर आमच्यासारखे जे चित्रपट माध्यमाचे किंवा कॉन्टेंटचे प्रेमी आहेत त्यांना खूप काही बघायला मिळालं. त्यामुळे मला वाटतं एक वेगळ्या पद्धतीने समृद्धी आली, विचारात आली. आता ती आपल्या कॉन्टेंटमध्ये सुद्धा येईल. कारण ऑलरेडी वेब सिरीजेस वेगळ्या पद्धतीने सादर होताना आपल्याला दिसायला लागल्या आहेत. आणि सगळ्यांनाच जर असं कळलं की वर्ल्ड इज टू बिग आणि सिनेमा ऑल्सो इज बिग आणि इट शुड बी प्रेझेंटेड इन अ मोर ग्रँजरस वे. ग्रँजरस म्हणजे नुसतं काही मी ऐतिहासिक गोष्टींबद्दल म्हणते असं नाही, पण जो थिएटरमध्ये जाऊन बघण्याचा कलाप्रकार आहे तो तितक्याच भव्यतेने आणि त्या पद्धतीने चित्रित व्हायला हवा. त्याचं शूटिंग तसं व्हायला हवं, त्याचं लिखाण तसं व्हायला हवं आणि तो प्रेझेंटही तसाच व्हायला पाहिजे. खरंच सिनेमाची भव्यता ही थिएटरमध्येच अनुभवायची असते आणि आपण सगळेच वाट बघतोय की कधी हे सगळं पूर्ववत होऊन आपल्याला थिएटरमध्ये जाऊन सगळे चित्रपट बघायला मिळतील. आजही आपण या अशाच यूट्यूबच्या माध्यमात गप्पा मारतोय. पण अशा तऱ्हेने गप्पा मारायला खरं तर एक वेगळी मजा आहेच. पण हे सगळं पूर्ववत येऊन आम्हाला तुमचे येणारे सगळे चित्रपट लवकरात लवकर थिएटरमध्ये बघायला मिळू देत. आणि तुमच्या सगळ्या चित्रपटांसाठी विन्सन अकॅडमी ऑफ फिल्म अँड मीडियातर्फे
खूप खूप शुभेच्छा. विन्सेंट वर्ल्डचं आणि माझं एकदम घरचं नातं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. पण मला असं वाटतं की अनेक कलाकार आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली नामवंत माणसं असाच क्लेम करतील. त्याच्यामुळे ती काही मी एकटीच विन्सेंट परिवारातली असं नाही. विन्सेंट परिवार हा फार मोठा परिवार आहे आणि संजय आणि श्रीपाद या 2 जणांनी जी माणसं जमवलेली आहेत, अ, जे त्यांचं एक प्रचंड मोठं विश्व आहे, कलेशी संबंधित असेल, त्यांच्या व्यवसायाशी संबंधित असेल, याबद्दल मला त्यांचं फार 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 कौतुक वाटतं. गेली कित्येक वर्ष मराठी चित्रपट महोत्सव ते भरवतात आणि मी त्याचा एक काय म्हणूया, अत्यंत महत्त्वाचा घटक आहे असं मीच म्हणते. कारण मला त्यांचं खूप कौतुक वाटतं, अभिमान वाटतो की या 2 भावांनी अथक परिश्रम करून एक उत्तम प्लॅटफॉर्म आम्हासाठी, महाराष्ट्रासाठी, गोव्यासाठी उभा केलेला आहे. आणि आम्ही तर अतिशय उत्सुक असतो, कारण आम्हाला हे दरवर्षी घरचंच कार्य वाटतं आणि दरवर्षी जून महिना उजाडला की कधी एकदा जातोय आणि तो सगळा माहोल अनुभवतोय, असं आम्हाला होऊन जातं. त्याच्यामुळे विन्सेंट वर्ल्ड इज माय एक्सटेंडेड फॅमिली, किंवा असं म्हणूया की आय एम अन एक्सटेंडेड फॅमिली ऑफ विन्सेंट वर्ल्ड. त्यामुळे त्या दोघांना त्यांच्या या नवीन प्लॅटफॉर्मसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. माझी खात्री आहे की हे दोघेही जण, संजय, श्रीपाद, हे खूप मोठी कामं त्यांच्या हातून होणार आहेत. त्यांचे प्लॅन्स खूप मोठे आहेत आणि ते सगळे प्लॅन्स, अधिक मोठे प्लॅन्सचे त्यांना स्वप्न पडू देत आणि हे सगळे प्लॅन्स पूर्ण होऊ देत, अशा मी त्यांना शुभेच्छा देते. हा जो OTT प्लॅटफॉर्म त्यांनी सुरू केलेला आहे त्याला सुद्धा माझ्या हार्दिक शुभेच्छा. संपूर्ण विन्सेंट परिवार, थँक यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. As a fan of Mrinal Kulkarni's work, this was a great experience for us. How did you like this episode? Do comment it in the comment section and don't forget to like, share, and subscribe. And if you wish to receive more updates from us,